नमस्कार, मी कोमल स्वागत करते तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सफर जीवनाची। आज आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च हा दिवस आपण महिला दिवस म्हणून साजरा करतो। महिलांच्या प्रोत्साहनासाठी, विविध क्षेत्रातील योगदानासाठी आणि त्यांच्या कामगिरीसाठी आजचा दिवस साजरा केला जातो। समाजाच्या खऱ्या शिल्पकार असणाऱ्या आणि आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण अशा विविध भूमिका निभावत असलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या आणि आज साजरी करत असलेल्या महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा। महिला दिनाचं औचित्य साधून आज मी तुमच्याशी एक छोटी कविता शेअर करत आहे। कवितेचं नाव आहे स्त्री। कवितेचं नाव आहे स्त्री। वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा आहे, वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा आहे, तर आईवडिलांची काळजी घेणारी आणि कुटुंबावर प्रेम करणारी लेक कुठून येणार? आईचं अस्तित्व स्वीकारायचं नसेल, आईचं अस्तित्व स्वीकारायचं नसेल तर संस्काराचे धडे कोण शिकवणार? इतिहास घडवणारी शिवांची जिजाऊ, इतिहास घडवणारी शिवांची जिजाऊ, साक्षरतेचे ज्ञान देणारी सावित्रीबाई आणि अख्खं ब्रह्मांड कवेत घेणारी कल्पना चावला भविष्यात कुठून दिसणार? मैत्रीची व्याख्या शिकवणारी कृष्णाची राधा फक्त मंदिरातच दिसणार। गोष्टी कोणासोबतही करता येतील, पण भांडायला मात्र बहीणच लागणार। अर्धांगिनीच मिळाली नाही तर निसर्गाचं चक्र कसं चालणार? सरोगसी, IVF तंत्रज्ञानाच्या उपयोगाने मूल जन्माला घालता येईलही, पण त्यासाठी मात्र एका स्त्रीच्या उदराचीच गरज भासणार। मुलीचा गर्भ जन्माआधीच मारला गेला तर आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण ही नाती कोण निभावणार? आणि मुलगी नको म्हणणाऱ्यांनो मुलगा तरी कुठून येणार? महिला दिन केवळ एक दिवस साजरा करून नाही चालणार, रोजच्या जीवनात त्यांचा आदर आणि सन्मान ठेवावा लागणार। म्हणूनच म्हणते त्यांच्या त्यागाची, योगदानाची किंमत ठेवायला हवी। स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचं रक्षण करण्याची शपथ घ्यायला हवी। स्त्री पुरुष समानता आचरणात आणायला हवी आणि त्याची सुरुवात मात्र आपल्या घरापासूनच करायला हवी। पुन्हा एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। तुम्हाला माझी कविता ऐकायला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।